आमची गुरं पाटलाच्या माळावर पोहोचली आणि सूर्य हळूच समोरच्या आंब्यावर आला. त्याची सोनेरी किरणं माळावर उतरली. गवतावर बिलगून बसलेल्या दवबिंदूंच्या कणात किरणं दडली. त्यामुळे सारा माळ हिरे विस्कटल्याप्रमाणे दिसू लागला. गुरं तो मोत्याचा चारा चरू लागली. थंडीचे दिवस होते. अंगात गारठा भरला होता. वारा बोचकारं काढून पळत होता. अजून नसरू आला नव्हता. आमचा खेळ खोळंबून पडला होता. आम्ही गावपांदीला डोळे लावले होते. नसरूची कालवड दिसताच आम्ही उड्या मारून आनंद व्यक्त केला. पुढे ती पुष्ट कालवड, मागं काळी म्हैस. तो हातात काठी घेऊन म्हशीवर बसला होता. त्याचा शिंग पिळगटलेला मेंढा त्याच्या मागून डुलत येत होता. जवळ येताच नसरू म्हशीवरून सळकन उडी टाकून आमच्यात आला. आमचा खेळ सुरू झाला. दांडू चिंबू लागले. विट्या फुटू लागल्या. अंगातील थंडी जाऊन घाम फुटला. महार, मांग, चांबार, कैकाडी, बामण, मुसलमान, मराठे अशा 18 पगड जातीची पोरं एका जीवाने खेळत. खेळात आणि मारामारीत जातीभेद मानायचा नाही असा आमचा रिवाज होता. रिवाज मोडील त्याला आम्ही शिक्षा देत असू. गैरवर्तन करणारी गुरं वगळणं म्हणजे आमच्या गुरात त्याची गुरं मिसळू न देणे, त्याला वाळीत टाकणे, त्याच्याशी न बोलणे या शिक्षा ठरलेल्या असत. नसरू आमचा पुढारी होता. तरतरीत चेहरा, पाणीदार पण रागीत डोळे, चिंचोळं नाक, सावळा रंग, झणझणीत शरीर आणि भलताच चिवट. त्यामुळे नसरू सर्व पोरात वरचढ होता. तो सांगेल ते पोरे ऐकत होती. लाल लंगोट, अंगात फक्त पैरण, गळ्यात काळा दोरा, हातात खणखणीत काठी असा नसरू हाणामारीला सदैव तयार असे. पण हाणामाऱ्या क्वचित होत. आनंदच अधिक असे. हास्यानं गाण्यानं माळ भरून निघे. दिवस बुडाला की नसरू सर्वांना जवळ घेऊन म्हणे, ए लेकांनू, गावड्याच्या मळ्यात ऊस आलाय. रात्री उसात कोल्ह्याप्रमाणे पोरं शिरत आणि सकाळी गावडा बोंब ठोकी. असं कैक मळेकरी आमच्यावर दात खात. कित्येकांनी पाळत ठेवली होती. काहींनी एकाएकाच्या बरगड्या उपसून काढण्याची, मळ्याच्या बांधाला गाडण्याची प्रतिज्ञा केली होती. गोपाळ पाटलानं तर ठार मारण्याची धमकी देऊन ठेवली होती. परंतु आमचा उपद्व्याप सुरूच होता. देवाची पालखी निघाली होती. नसरूचा बाप उरावर जुना ताशा घेऊन वाजवीत होता. आमचा पुढारी नसरू गळ्यात ढोलकं अडकवून त्याला साथ देत होता. डिंग 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 टक हाताबुदी ठेका त्याने धरला होता आणि त्यावर चांदभाई ताशा बडवीत होता. आम्ही आजूबाजूला असल्यानं नसरू लाजला होता. त्याचं चित्त ढोलक्यावर नव्हतं. तो ताल चुकत होता आणि ताल चुकताच म्हातारा चांदबाई ताशावरचं टिपरू नसरूच्या पाठीत बेमालूम हाणीत होता. तसा अंग चोरून कळ मारून नसरू पुन्हा तो ठेका धरीत होता. त्याच्या पाठीत ताशाची छडी पडताच आमच्या हास्याचे भुसनळे पेटत आणि नसरू वैतागून ढोलक्याला दणके मारी. असा प्रकार चावडीपर्यंत चालू होता. चावडीजवळ पालखी आली आणि नसरूचं दात ओठ खाऊन ढोलावर दणका दिला. फटकन डोल फुटला आणि थपथप आवाज निघू लागला. तसा चांदबाई बिथरला. त्यानं नाक फेंदरलं आणि ओरडला, क्या रे भडवीच्या, बाजा फोड्या क्या रे त्वा? म्या कावा फोड्या, वैच फुट्या. नसरू नाकाचा शेंडा उडवून बाजूला सरकत उत्तरला. तसा चांदबाई खेकसला, बरं तर चल घरकू, मे बी आताय अभी, नी तेरी पाटच फोडताय देख. दुपारीच गुरं घराकडे ढोलकं पाठीवर टाकून नसरू निघाला. खाली आम्ही त्याची पाठ धरली. पेटेतील जाण्याऐवजी माळावर आला. गावची बडी माणसं बाजूला ठेवून पाठीचा खेळ सुरू केला. जागा नव्हती. आज खेळता खेळता तो कुणालाही अडचण पडली नाही. गावाकडे तोंड करून पारावर चढून वानराप्रमाणे खेळ पाहत बसलो. गारुड्याचा खेळ होणार. लोकांनी जळजळीत नजरा आम्हावर फेकल्या. आम्ही चेकाळलो. बसू द्या, पिसाळलेली कुत्री आहे ती, असा काहींनी शेरा मारला. आम्ही कान पाडून ऐकलं नि डोळे फाडून खेळ पाहू लागलो. 5-6 गारुडी मैदानात उभं होतं. त्यांनी पुणेरी चालीच्या जुन्या पगड्या घातल्या होत्या. वर सोनेरी रंगाचे तुरे खोवले होते. अंगात राजासारखे लांब झगे घातले होते. 2 बायांनी सापाचे पेटारे घेतले होते. पुरुषांजवळ प्रत्येकी 1 पुंगी होती. त्यांना भिंग डकवली होती. खरड्या मण्याच्या लढीचे घस मुंडवळ्याप्रमाणे लोंबत होते आणि ती 4 नाक्षारं एका सुरात घुमत होती. वातावरणात गंभीर नाद एकरूप झाला होता. तो नाद ऐकून माणसं भारावली होती, डुलत होती. ते 5 खेळ करणारे पायात चाळ बांधून त्या नादावर रिंगण धरून नाचत होते. मग त्यांनी पेटारा उघडून अक्रार विकार साप मैदानात सोडले. अस्सल नाग पाहून आम्ही टरकलो. पुंगीच्या नादावर नाग खेळत होते. फड्या काढून डुलत होते. भयभीत चेहरे केलेली माणसं
निश्वास रोखून तो खेळ पाहत होती. गरुड्याची झेप, नागशाराचा नाद, सापाची उडी हे सर्व पाहून आम्ही थक्क झालो. खेळ संपताच फांदीवरून उड्या मारून आम्ही पळ काढला. त्या दिवसापासून आमचा माळ खिन्न झाला. खेळ बंद झाला. नसऱ्यानं कडू भोपळा आणून त्याची पुंगी केली होती. तो सारखा म्हशीवर बसवून ती वाजवीत होता. त्या नादावर स्वतःच डुलत होता. त्या दिवसापासून त्याला आम्ही साप गारुडी या नावानं हाक मारू लागलो. पुढं नसरू वारुळाजवळ बसून पुंगी वाजवू लागला. सापानं बाहेर यावं म्हणून तळमळू लागला. आपणही साप धरावेत, त्यांना नाचवावं असं त्याला वेड लागलं. तो सापाला शोधित हिंडू लागला. नागशाराचा नाद अधिक गोड काढू लागला. आम्ही रात्री रताळं, गाजरं, ऊस चोरण्याचं काम अखंड चालू ठेवलं होतं. नसरूही त्यात सामील असायचा. मी आणि नसरू दोघांना पाहताच मळेकरी चिडून शिव्या देतच होते. त्या सर्वांनी एका दगडाचे 2 वरवंटे असे नवीनच नाव दिलं होतं. ते आम्हाला पाहताच म्हणत, काय वरुट कुणावर फिरणार. लवकरच नसरूनं साप धरण्यात यश मिळवलं आणि मग सपाटा सुरू केला. प्रचंड साप तो चराटाप्रमाणे धरून ओढू लागला. गावात त्यांची मिरवणूक काढू लागला. आम्ही त्याला मदत करीत होतो. रोज नवा साप घेऊन आमची टोळी गावात शिरत होती. सुगीचं दिवस होतं. बामणाच्या वाड्यातला जुनाट साप नसरूनं धरला होता. तो प्रचंड साप घेऊन आमची झुंड माळाकडे निघाली होती. पेटेतील बडी बडी धेंडे तिरप्या नजरेने पाहत होती. मरणार भडवी एकाच दिवशी असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर तरळत होता. आम्ही आपल्या नादात खिदळत पळत होतो. माळावर नसऱ्या सापाचा खेळ करणार होता. चांबाराच्या घराजवळ एका बोळात गोपाळ पाटील पुढून आला. नसरूच्या हातात तो भयंकर साप पाहून त्याचा चेहरा चिंतेनं झाकळून टाकला. तो बाजूला झाला. अंग आवरून त्याने आम्हाला वाट दिली, पण नसरू थांबला. काय मामा, गाजरं बिजरं देणार का. नसरूनं त्या सापाचं तोंड पाटलाच्या तोंडापुढे नेत विचारलं. गोपाळ पाटील बिचकला. तोंड मागं घेऊन तो भेकड हसत म्हणाला, हो हो या की, लागतील तेवढी गाजरं खावा. आणि मामा, नसरू हसत म्हणाला, असला नाक तुमच्या घरात निघाला तर गंमत होईल, पण मामा तुम्ही घाबरू नका, मला बोलवा बरं का. यावेळी गोपाळ पाटलाचा चेहरा अत्यंत लाचार झाला होता. तो एकाग्र दृष्टीनं त्या सापाकडं पाहत होता. जर असला साप घरात निघाला तर काय होईल याचीच जणू तो कल्पना करीत होता. एकाएकी हात पुढं करून त्या सापाकडं पाहत तो म्हणाला, अरे ह्यो साप नवं, आग हाय आग, टाका मारून. पाटलाची त्यावेळची ती भयभीत मुद्रा पाहून सारी पोरं एकदम हसली. हास्यानं गल्ली भरली आणि नसरू हळूच म्हणाला, जर असला नाग आम्ही आणून रातचा तुमच्या साण्यातनं घरात सोडला तर कसं होईल. ए येड्या, तसं करशील बिरशील. पाटील केकाटला. वंगाळ पोरं बाळं हाय ती घरात, मरतिली. मग तुम्ही आमासनी का मारता, नसरूनी विचारलं. आजपासून हातवर करणार नाही, पाटलानं ज्योतिबाकडं हात करून सांगितलं. ज्योतिबाची शपथ. आमचा तो विजय होता. त्या दिवसापासून गावात बदल झाला. सर्वत्र चर्चा सुरू झाली. पोरं घरात साप सोडतिली तर काही म्हणू लागले, ही भूतं हाय ती, ही साप आणून घरात सोडतिली आणि घरातली माणसं पटापट मरून जातील कुत्र्याच्या मौतीनं, लेका जपून. तर कोण म्हणे, हेसनीजवळ येऊ देऊ नकासा, साप खिशात सोडाया कमी करणार नाही ती. एकंदरीत आमची सद्दी जोरात झाली आणि आम्हाला बांधावर पुरणारांची ऊब जिरली. जो तो आमच्याशी सरळ बोलू लागला. प्रत्येकाच्या डोळ्यापुढं नसरूचा साप वळवळू लागला. गावातील हा बदल आम्हाला जाणवत होता. आम्ही विजयानं धुंद झालो होतो. त्यामुळे आम्हालाही नसरू वीर पुरुष वाटत होता. आमचा दरारा भलताच वाढला होता. सापाचं नाव निघताच आमची आठवण व्हायची लोकांना. दिवस जात होतं. 4-4 महिन्यांच्या अंतरानं शिवारांचा रंग बदलत होता. कधी जमनी ऊनखन पडत तर कधी हिरव्या रंगानं नाहून निघत. कधी ओसाड भासे तर कधी ओलीचिंब धरणी पावसात धापा टाकी. फुलांचा सुगंध दरवळे. फुलपाखरं भिरभिरत वातावरण बेबंद वाटे. सृष्टीबरोबर आमच्यात ही बदल घडत होता. नकळत आम्ही पोराटकीच्या पंक्तीतून शहाण्यांच्या रांगेत दाखल होत होतो. गुरं राखणं सोडून थोडं जड काम करू लागलो होतो. पाटलाच्या माळाला आमच्याऐवजी दुसरी पिढी खेळू लागली होती. पंख तुटलेल्या पाखरांप्रमाणे आम्ही जीवनात धडपडत होतो. परंतु लहान वयात प्रत्यक्ष मृत्यूशी झुंजण्यात मौज मानणारा नसरू संसाराच्या गाड्याला जुंपला गेला नाही. त्याचं स्वैर संचारी मन त्याला घेऊन कुठंतरी गेलं. नसरू परागंदा झाला. अधूनमधून गावात बातम्या येत होत्या. कोण म्हणे नसऱ्यात दरुडं घालीत हिंडतोय, तर कोण म्हणे त्यानं 4 खून करून आता बंडकरी झालाय. काहींनी
नसरू गोव्यात आहे अशी वदंता पसरवली होती. नक्की काय कुणालाच कळत नव्हतं. एकदा नसरूला पाहावं असं मला सारखं वाटत होतं. मी तळमळत होतो. अखंड मृत्यूशी झुंजणारा नसरू एकदा भेटावा असं मला वाटत होतं. पौष महिन्याची ती पहाट होती. सूर्योदयापूर्वी 4 मैल जाऊन खुजगावचा डोंगर ओलांडावा असं मी ठरवलं होतं. भल्या पहाटेच मी घर सोडून वाट धरली होती. थावडे गावात मारामारी होणार होती. मी येऊन मध्यस्थी करावी अशी मला चिठ्ठी आली होती. एका पडक्या भिंतीसाठी माणसं जीवावर उदार झाली होती. सानांवर तरवारी लावून तयार होती. त्यांची ती भयंकर कत्तल होऊ नये म्हणून मी निघालो होतो. ते 42चे दिवस होते. स्वातंत्र्याचा अपूर्व संग्राम पेटला होता. त्यात महाराष्ट्र अग्रणी होता. साताऱ्यानंतर इंग्रज राज्ययंत्र चिरडून काढलं होतं. एक पिढीच्या पिढी स्वातंत्र्याचं कवच परिधान करून सह्याद्रीच्या कुशीत मुक्तीचं गीत गात होती. भांबावलेल्या इंग्रजांनी सातारी माणसं मारून काढण्यासाठी पंजाबी सैनिक पुढे लोटले होते. देखना तरुण माणूस दिसतात त्याच्यावर ते सैनिक तुटून पडत. मानताट करून सदैव चालणारा सातारा नमवण्याचा जणू त्यांनी निर्धारच केला होता. ते उलट्या बंदुकीनं माणसं मारीत होते, परंतु सातारकरांनी आपली बंदूक सरळ धरली होती. नवे गोळी घालून उत्तर देत होते ते. मला घर सोडून 2 तास झाले होते. अजून सूर्योदय होत नव्हता. गारठा मी म्हणत होता. वारा काळजात शिरत होता. माळावरच्या दवानं माझे पाय भिजून गारटले होते. हात काके धरून मी जलद चालत होतो. त्यामुळे शरीरात उष्णता उत्पन्न होत होती. मला थंडीपेक्षा समोरच्या डोंगराची भीती वाटत होती. डोंगरात चोर आहेत अशी बातमी होती. मला डोंगराच्या माथ्यावर किर्र झाडीतून 2 मैल चालवायचं होतं. एखाद्याची गाठ पडली तर काय करायचं या विचारानं मी खचलो होतो. कठीण समयी सामर्थ्य प्राप्त होते याचा अनुभव घेत पळत होतो आणि माझ्या पाठीवर सूर्य उगवत होता. डोंगराच्या पायथ्यालाच वाकुर्डे गाव होतं. गाव नुकताच उठला होता. मी गावात शिरून डोंगराची वाट धरली होती, पण मध्येच एक शेतकरी भेटला. तो आश्चर्यानं माझ्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, "पाहुणं कंच्या गावचं?" "वाटेगावचा. थावड्याला जातोय." "मग डोंगरातनं कसं व जाणार?" "का? काय भानगड आहे म्हणता?" मी विचारलं. "दांडगी भानगड आहे." तो डोळा आकुंचित करून म्हणाला, "अहो ह्यो डोंगर फराऱ्यांनी भरलाय. हायसा कुठं तुम्ही?" "मग कसं करू म्हणता?" "तुम्ही असं मांगसाळावरनं जावा." तो म्हणाला, "पर तिकडं बी भानगड आहे." "अहो सरकारनं नवं लष्कर आणलंय, ते सडकावर बसलंय." "नका, तुम्ही असंच जावा, मात्र भरकन निघा." सरकारी लष्करापेक्षा चोर परवडला असा विचार करून मी डोंगरात शिरलो. 1 मैलाची चढण चढून माथ्यावर गेलो आणि पुढचे 2 मैल कुणाला आपली चाहूल लागण्यापूर्वीच जायचं असा बेत करून मी आपल्या शरीराला गती दिली. सूर्याची कोवळी किरणं माझी पाठ गोंजारीत होती. त्यांच्या स्पर्शानं मला किंचित बरं वाटत होतं, परंतु भीतीनं हादरलो होतो. सर्वत्र सामसूम होती. अंधारातून प्रकाश आलेली विशाल वनराजी शांत आणि नम्र भासत होती. मोठमोठे दगड रेड्याप्रमाणे बसले होते. रात्रीच्या दवानं त्यांना स्नान घातलं होतं. करवंदीच्या जाळीवर करवंदीच्या छतात शुभ्र फुलं सुंदर स्त्रीच्या टपोऱ्या डोळ्यांप्रमाणे मोहक दिसत होती. फांदी फांदीवर नाना रंगाची पाखरं नाचत होती. त्यांना उत्पन्न करतेवेळी जणू निसर्गानं आपली कलात्मक दृष्टी खर्च केली होती. मला डोंगरातून प्रकाशात निघाल्यासारखं वाटत होतं. मध्येच त्या शेतकऱ्याच्या शब्दांची आठवण होऊन माझी गतीनी भीती वाढत होती. माझ्या हृदयाचे ठोके मी ऐकत होतो आणि पायातील पायतानांची कुरकुर ऐकून त्याचीही मला भीती वाटत होती. पायाखालची वाळलेली पानं चर्र करतील म्हणून चुकवीत मी डोंगराच्या मस्तकावर 1 मैल मजल मारली होती. माझ्या काकेतील हात आता हत्यारावर होते. कोणालाही न दिसता हा डोंगर पार करायचा निर्धार दुनावला आणि निघालो. "ए जाणार थांब." एकाएकी एक करड्या आवाजात हाक आली. पानावरचा दवबिंदू गळावा तशी माझी सर्व शक्ती हरपली. काळजानं ठाव सोडला. मी समोर निरखून पाहिलं. एक तरणा गडी एका दगडावर उभा होता. आपला बंदुकीचा उजवा हात उंच धरून तो मला थांबण्याची खूण करीत होता. उडी घेऊन तो माझ्याकडे धावत येताना मला दिसला. मी सावरून एका दगडाचा आश्रय घेऊन तयारी केली. "ए खुळ्या, मी नसऱ्या आहे." तो हसत म्हणाला. माझं काळीज डोंगरा एवढं झालं. मी त्याला मिठी मारली. शब्दाची वाचा बसून हृदय बोलती झाली. जुन्या आठवणींना पल्लवी फुटली. तो पाटलाचा माळ, ती गुरं, तो अफाट खेळ, ती गाणी, ती पुंगी, ते साप, एकूण एक आठवणींची पाखरं डोकीवर भिरभरू लागली. परदार गर्दन पुष्ट दंड रुंद मनगट
मलमलचा सदरा, डोकीला कोशा पटका, रुंद छाती, वर काडतोसाची माळ नि खांद्यावर बंदूक, अशा थाटात नसरूला पाहून माझे मन थक्क झाले. मी काहीच बोलत नाही पाहून शेवटी तो हसत म्हणाला, काय बघतोस? आपण एका दगडाचं दोन वरुटं नव्ह का? गावकऱ्यांनी आम्हाला दिलेली नावं आठवून आम्ही दोघंही मोठ्यानं हसलो. आता माझी भीती नाहीशी झाली होती, कारण भीतीच माझ्यापुढं उभी राहून हसत होती. मी विचारलं, नसरू कसा आहे? बरा आहेस नवं? मी बरा आहे, तो गंभीर होऊन म्हणाला. वायच बसू ये, मग बोलू. आम्ही एका दगडावर समोरासमोर बसलो. त्यानं सुरुवात केली, गावची माणसं कशी आहे? बरी आहे ती नवं? तो नांगरा, किसन महार, दगडू सांबार, हटू नावी नि भोसला, चंदर चव्हाण. त्यानं साऱ्या गावाची ओळीनं नावं घेतली आणि समधी ज्या खायती असं एकच उत्तर मी दिलं. आणि आमचा म्हातारा? शेवटी त्यानं आपल्या बापाची खुशाली विचारली. त्यावेळी तो खिन्न दिसला. उदास होऊन त्यानं वाटेगावकडं नजर झुगारली. गावाला यावंसं वाटतं, मग चल की, मी म्हटलं. आणि म्हातारा बरा आहे, वाईच थकलाय, पर काळजी करू नगं. माझ्या म्हातारीची हाडकं लोखंडाची आहे ती, असं म्हणून तो हसला आणि म्हणाला, आता गेल्या गेल्या तू म्हाताऱ्याची गाठ घेऊन सांग, नसऱ्या खुशाल हाय म्हणावं. त्याचे हे शब्द चरफडत निघाले. पुन्हा तो गंभीर झाला. मी म्हणालो, नसरू एकदा येऊन जा की. कसा येणार? तो चिडक्या आवाजात म्हणाला, सरकारचं लष्कर माझ्या पाळतीवर आहे. मी आता स्वराज्याच्या भानगडीत आहे. आमची सारी माणसं या डोंगरात आहे ती. ह्या झगझगीतनं मोकळा झालो की येतोच. मला चारका बसला. मी म्हणालो, नसरू, लष्कर मंगरुळपातूर आल्याची बातमी आहे. मला सकाळी समजलं. काय? मंगरुळापत्र लष्कर आले? नसरू एकदम उदास झाला. त्याची नजर बावरली. त्यानं चौफेर पाहिलं आणि म्हणाला, अरे मर्दा, आमासनी कळलंच नाही हे. मग घात होणार वाटतं. मग आता काय करणार? मी विचारलं. तू कुठं जाणार आता? त्यानं उलटं विचारलं. मी थावड्याला जाणार, मी म्हटलं. एका भिंतीसाठी खुणाखुणी होणार आहे म्हणून. बरं तर जा तू, तो बावरून म्हणाला. तू लवकर निघ, मी बी कामाला लागतो. मराण माणसाच्या 5वीला पुजलंय, पर माणसानं चांगल्या कामी मरावं एवढं मी शिकलोय. आपल्या मागं आपला देश, आपली माणसं सुखात राहावी. त्यानं एकाएकी आपला मजबूत हात खाली दिसणाऱ्या तळवटावर रोखला आणि खणखणीत स्वरात पुन्हा म्हणाला, ही गाव, ही नदी, ही शेते, ही जमीन, हे सारं जगणार आहे. त्या साऱ्यासाठी मरण येणार असेल तर आपली भेट होणार नाही. मी समोरच्या तळवटाकडं पाहिलं. त्या आपल्या देशावरून पुन्हा पुन्हा जन्मून मरावं असं वाटलं. इतक्यात एक वानरांचा कळप भन्नाट धावत आला आणि आमच्या जवळून पळत गेला. कित्येक वानरं तर आमच्या डोकीवरून उड्या मारून गेली. तसा नसरू गंभीर झाला. त्यानं पुढं जाऊन तळवटाकडं बारीक दृष्टीनं पाहिलं आणि घाईनं परत आला. खांद्याची बंदूक काढीत तो म्हणाला, तू चल आता, तुझ्याकडं पल्ल्याचं हत्यार नाही. नी तो आलास म्हणून हे सारं घडलं असं आमची माणसं म्हणतील. फुकट मरून काय फायदा? निघ आता. मी गोंधळून गेलो. आता पुढं काय होणार हा प्रश्न माझ्यापुढं उभा राहिला. त्यावेळी डोंगरात खुणा झाल्या. नसरू आम्ही बसलेल्या दगडावर जाऊन बंदूक घेऊन पवित्र्यात उभा राहिला. पुन्हा माझ्याकडं आला. मी विचारलं, बरं आता केव्हा भेटणार? आता ते कसं सांगू? तो म्हणाला. आणि त्याच वेळी दुरून बंदुकीचा आवाज आला. तसं त्यानं काढतो सोडून बंदूक ताट केली. वेढा पडला. माझे ओठ थरारले. तसा तो म्हणाला, तू जा, ह्या उभ्या कड्यावरून सरळ खाली जा. सरळ वाट सोड नि अवघड कर. जर कोण आडवं आलं तर दे दणका नि जगून जा. म्हाताऱ्याला सांग म्हणावं नसऱ्या जिवंत आहे. आणि परत येताना ह्या दगडाखाली बघ. मी जगलो तर चिठ्ठी ठेवीन म्हाताऱ्याला नि थोडं पैसं. जा जा जा. तू ओरडला. नवे बैठक मारून पुन्हा उठला आणि माझ्याकडे येऊन त्यानं मला त्या कड्यावर जवळजवळ लोटूनच दिलं. पुढं जाता जाता मी वळून पाहिलं तेव्हा तो डावा कोपर टेकून बंदूक धरून त्या दगडावर बसला होता. त्याची मृत्यूच्या पुढची ती निर्भय बैठक पाहावी असं वाटून मी पुन्हा परतून पाहिलं आणि त्याच वेळी नसरूची बंदूक कडाडली. तो कडाका विशाल सह्याद्रीत गडगडत दूर गेला. पुन्हा दुसरा दणका उडाला. कडा कोसळावा तद्वत गुलामगिरीत महाराष्ट्राचा वज्राघात होऊ लागला. डोंगराच्या मस्तकावरून आणि तळवटावरून बंदुका गरजत होत्या. डोंगर भयान झाला होता. शत्रूशी झुंजत होता. बहुतालची गावं तो संग्राम पाहत नव्हती, ऐकत होती. त्या कठीण दगडावर कोपर टेकून नसरू लढत होता. शिवाजी, तानाजी, बाजी, टिळक, फुले अशा या महाराष्ट्राच्या थोर सुपुत्रांनी शिकवलेली पवित्र देशभक्तीची भावना नसरूत अवतीर्ण झाली होती.
तो मला आता सह्याद्रीपेक्षा मोठा वाटत होता. त्याला रणगाजी केल्याबद्दल नियतीचे उपकार नव्हे आभार मानित मी कडा उतरलो. मी अस्वस्थ होतो. त्या डोंगरात शिरणं कठीण होतं. अनेक भूमिका येत होत्या. कोण म्हणत सारे बंडकरी गारद झाले, कोण म्हणे लष्करानं माघार घेतली, तर कोण म्हणे लष्कराची सरशी झाली असून ते अजून त्या डोंगरात आहे. नक्की काय ते समजत नव्हतं. शेवटी एके दिवशी मी त्या डोंगरात शिरलो. सर्वत्र सामसूम होती, मात्र लष्कराच्या अस्तित्वाची दहशत निर्माण झाली होती. पाळतीवर असलेला सैनिक ठार मारणार याची भलतीच दहशत बसली होती. 8 दिवस त्या डोंगरात माणूस फिरकत नव्हतं, गुरं चरत नव्हती, मेंढरं घेऊन धनकर जात नव्हते. एवढंच नव्हे तर लोकांनी ती वाटही सोडली होती. मी तो दगड गाठला आणि भयभीत झालो. त्या काळ्या दगडावर रक्ताचे सिंचन झाले होते. तो लाल दगड निखाऱ्यासारखा दिसत होता. उन्हानं रक्ताच्या खपऱ्या सुटत होत्या. त्या दगडाकडे पाहताच माझे धाबे दणाणले. नसरूचा शेवट झाला ही कल्पना भरकन उठली आणि माझी कंबर खचली. मी खिन्न झालो. बाळपणापासून मृत्यूशी खेळणाऱ्या नसरूचा तो शेवट पाहून माझं हृदय पेटलं. म्हाताऱ्या चांदबाईची मूर्ती माझ्या डोळ्यांपुढं उभी राहिली. आता त्याला काय सांगावं याचा विचार पडला. मी मनानं समाधान करण्यासाठी तो दगड उचलला. त्याखाली चिठ्ठी नव्हती, फक्त एक काडतूस होतं. ते मी हातात घेऊन निरखून पाहिलं. ते काडतूस जिवंत होतं. क्षणात मला धीर आला. मग हे रक्त कुणाचं हा प्रश्न उद्भवला. मी विचारात गुंतलो. नसरूचं काय झालं असेल? पुष्कळ विचार करून पाहिला, पण काहीच अर्थ लागत नव्हता. मग ते काडतूस मुठीत घेऊन मी आपली वाट धरली. 8 दिवसानं मला एक पत्र आलं. राजमान्य राजश्री तुकाराम यास नसरूचा रामराम. मी सांगलीत सरकारी दवाखान्यात जिवंत आहे. पुढील सर्व ओळी शाई फासून बुजवल्या होत्या. धन्यवाद.